नमस्कार. पहिले तर मी सगळ्यांना सॉरी म्हणते, कारण की हा व्लॉग टाकायला मला जरा उशीर झाला आहे. पण दिवस खास असल्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. 6:30 वाजले होते, 6:00-6:30 तेव्हाचा हा व्ह्यू आहे आणि मला आज तेव्हा त्या दिवशी सूर्यदर्शना अगोदर चंद्रदर्शन झालं होतं. रुद्राचे कपडे मशीनला लावले होते आणि आम्हाला जायचं होतं म्हणून म्हटलं झाडं सुकून जातील म्हणून थोडंसं पाणी टाकलं. खूप काही नाही आहेत माझ्या बाल्कनीमध्ये प्लांट्स, पण जे आहेत ते मी सांभाळण्याचा प्रयत्न करते, कारण की खूप घाण करतात कबूतर. सो आम्ही फायनली निघालो होतो. कुठे जातोय हे तुम्हाला लवकरच कळेल. पहिले आणि मला इतका आनंद झाला होता ना, त्याच्यात माझा आनंद डबल करण्याचं काम हे चाफ्याची फुलं करत होते मस्त. आळंदीला गेलो होतो. आळंदीवरून भावाला आणि वहिनीला घेतलं, मोहितला आणि प्राजक्ताला, आणि मग आम्ही आमच्या प्रवासाला कंटिन्यू केलं. खूप अंधार झाला होता, उशीर झाला होता म्हणून म्हटलं जेवण करून घ्यावं रस्त्यात. तुम्हाला कळालं असेल की आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये थांबलो आहे हे. तुम्हाला कळणारच आहे पुढे मी दाखवलं आहे. आणि ह्या हॉटेलची एक खास गोष्ट म्हणजे आमची पहिली लंच डेट ह्या हॉटेलमध्ये झाली होती. जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. खूप मज्जा येत होती. आणि मग आम्ही परत कंटिन्यू निघालो. असं वाटत होते की बिबट्या वगैरे दिसतो की काय, आम्ही त्याच रस्त्याने चाललो होतो, कारण की पण देवाच्या कृपेने आम्हाला बिबट्या वगैरे काही नाही दिसलं. आणि जवळ आम्हाला 2-2:30 वाजले होते, तेव्हा हा मॅडमांचा मूड होता सगळ्यांसोबत मस्ती करण्याचा. असं दुसऱ्या दिवशी पप्पांनी आम्हाला नेण्यासाठी भाजीपाला आणला होता. एक फंक्शन होतं, फॅमिली फंक्शन. मी तिथलं शूट नाही घेऊ शकली म्हणून आणि आम्हाला जायचं होतं म्हणून आई नाश्ता आणि वहिनी टिफिन बनवत होती. आम्ही नाश्ता केला आणि मला बाहेर जायचं होतं पप्पांसोबत, म्हणून नाश्ता केला आणि बाहेर पडलो. खूप दिवसानंतर मी आई-पप्पांसोबत किंवा पप्पांसोबत मी टाईम स्पेंड करत होती. आणि आणि खूप दिवसांनंतर म्हटल्यानंतर ना, म्हणजे रस्त्याने माझी जाताना शाळा दिसली, कॉलेज दिसलं. खूप मस्त वाटत होतं. आणि आम्हाला जे कामासाठी गेलो होतो ना, ते काम काही झालं नाही म्हणून आम्ही रिटर्न आलो. आणि परत पुण्याला यायला निघालो. मोहित ड्रायव्हिंग करत होता. आणि खूप म्हणजे 2च दिवस राहायचं होतं, पण मी दिवाळी व्हॅकेशनमध्ये ना, रुद्रला व्हॅकेशन खूप कमी होतं. त्याच्यामुळे माझं येणं नव्हतं झालं माहेरी. म्हणून मी आत्ता 2 दिवस का होईना, पण म्हटलं चला थोडं रिलॅक्स फील होईल. आणि दर्शन घेतलं जनार्दन स्वामींचं आणि तिथेच आम्ही टिफिन वगैरे खाल्ला. आईने मस्त दशम्या दिल्या होत्या, ठेचा दिला होता. वॉव! आईच्या हातचं जेवण ना खूप मस्त असतं. सो आम्ही रिटर्न निघालो. चहा घेतला होता. चहाचं शूटिंग नाही घेतलं गेलं. यस्सू होती मांडीवर. प्राजक्ताला आणि मोहितला सोडलं आणि आम्ही घरी आलो. आणि दुसऱ्या दिवशी हे असं वानोळा घेऊन मी फ्रीजजवळ बसले होते. लावून घेतला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.